असा सत्य संकल्प जर का आपण गुरूंना अर्पण केला तरच आपलं आध्यात्मिक विकास होणार आहे. आध्यात्मिक यशाविषयी आपण मागच्या वेळेला बोललो आहोत की भगवंत आणि माझ्यामधलं अंतर शून्य करणं म्हणजे आध्यात्मिक यश आहे. आणि अशा प्रकारे सत्यसंकल्प जर का आपण सद्गुरूंना अर्पण केला तरच आपला विकास होणार आहे. आध्यात्मिक विकास असेल, आपल्या जीवनाचा विकास असेल, आपला सर्व प्रकारचा विकास हा अशा प्रकारानेच आपण पूर्ण करू शकतो. नाहीतर आपण जन्मोजन्मी एकाच पायरीवर राहू. आपल्याला जर का आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल तर सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा जर आपल्याला साजरी करायची असेल तर अशा प्रकारचा एक सत्य संकल्प आपण सगळ्यांनी सद्गुरूंच्या चरणाशी वाहूया. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपण सगळे करूया. मग आता संकल्प कोणते असू शकतील याच्यामध्ये? तर कुणी म्हणेल मी दत्त महात्म्याची पारायण करेन. पण नुसती पारायण करून उपयोग नाही, तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ते कसं उतरवता येईल, त्यातले गुण आपल्या जीवनामध्ये कसे उतरवता येतील याच्याविषयी आपण अभ्यास केला पाहिजे. ते उतरवले पाहिजेत आणि आपल्या बरोबर आणखीन काही लोकांना याविषयी सांगितलं पाहिजे. आक्रमकपणे आपण आपल्या धर्माविषयी, आपल्या संस्कृतीविषयी या गोष्टी जो काही आपण संकल्प घेऊ याच्यात हाही संकल्प असावा की मी माझ्या धर्माविषयी, माझ्या संस्कृतीविषयी माझ्या कुटुंबात सांगेन, माझ्या समाजामध्ये सांगेन, माझ्या मित्रमंडळींना सांगेन. अशाही प्रकारचा संकल्प असू शकतो की जो संकल्प आहे की ज्याच्यामध्ये समाजाचं कल्याण असेल, आपल्या राष्ट्राचं कल्याण असेल, आपल्या धर्माचं, संस्कृतीचं रक्षण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संवर्धन, हे सुद्धा ज्या संकल्पामध्ये असेल तो सत्यसंकल्प आहे असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे केलेला संकल्पच आपल्याला ज्ञान, कर्म आणि भक्ती यांची समृद्धता आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी फलदायी ठरेल, यशस्वी ठरेल. तर अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमा साजरी करूया आणि आपला संकल्प जो काही असेल तो आपण गुरूंना अर्पण करूया. आणि पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेमध्ये आमचा संकल्प पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे नक्की सद्गुरूंना आपण सांगू. तर सगळ्यांनी अशा प्रकारची गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.